Hello everyone. So our next chapter is Introduction to Business Ethics. Ethics is defined broadly as study of what is right or good for human being. In short, ethics म्हणजे काय तर काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे. हे डिफाईन करून सांगतात त्याला आपण इथिक्स म्हणतो. आता बिझनेस इथिक्समध्ये सुद्धा ह्या गोष्टी सांगितल्या जातात. कारण बिझनेस करताना वेगवेगळ्या लीगल, इल्लीगल प्रॅक्टिसेस होऊ नयेत त्याच्यासाठी इथिक्स आपण फॉलो करतो. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बिझनेस इथिक्स त्याच्यामध्ये कोड ऑफ कंडक्ट हा पहिला पॉइंट आहे. बिझनेस इथिक्स इज कोड ऑफ कंडक्ट. इट टेल्स व्हॉट टू डू अँड व्हॉट नॉट टू डू फॉर द वेलफेअर ऑफ द सोसायटी. की कोड ऑफ कंडक्टमध्ये काय सांगितलं जातं, की काय केलं पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे सोसायटीसाठी. मग त्याच्यामध्ये काही प्रॉडक्ट बॅन केलेले आहेत, जसं गुटखा आहे. गुटखा किंवा मावा वगैरे सारखे पदार्थ आहेत किंवा इल्लीगली जे लिकर सेल आउट केली जाते, तर त्याच्यावर पण बॅन आहे. तर हे फॉलो केलं गेलं पाहिजे सोसायटीसाठी किंवा ड्रग्स सुद्धा कोड ऑफ कंडक्टमुळे आपल्या इथे बॅन आहेत. काही कंट्रीमध्ये सेल आउट केलेले करून चालतात, पण आपल्या इथे आपण करत नाही. त्याच्यानंतर बेस्ड ऑन मोरल अँड सोशल व्हॅल्यूज. बिझनेस इथिक्स इज बेस्ड ऑन मोरल अँड सोशल व्हॅल्यूज की सोसायटीच्या व्हॅल्यूज, मोरल्स, प्रिन्सिपल्स जे आहेत, तर ते फॉलो केले गेले पाहिजेत. म्हणजे आता अ, ज्या रिजनमध्ये तुम्ही तुमचा बिझनेस एस्टॅब्लिश करताय, तर त्या रिजनमधला किंवा त्या सोसायटीचे काही मोरल्स आणि प्रिन्सिपल्स असतील, तर ते तुम्हाला फॉलो करायला लागतील. जसं की हॉटेल बिझनेस असेल, तर महाराष्ट्रामध्ये व्हरायटी ऑफ फूड चालतं. तेच तुम्ही जर गुजरात साइडला गेलात, तर तिथली लोकं नॉन-व्हेज फूड जास्त प्रिफर करत नाहीत. त्याच्यानंतर आहे गिव्हज प्रोटेक्शन टू सोशल ग्रुप्स. डिफरंट सोशल ग्रुप्स सच एज कस्टमर्स, एम्प्लॉईज, स्मॉल बिझनेसमन, गव्हर्नमेंट, शेअर होल्डर्स, क्रेडिटर्स एक्सेट्रा. आता ह्याच्यामध्ये अ, जो मोठा बिझनेस रन होतो आणि इथिकली रन केला जातो, तर त्याला आपण इनडायरेक्टली सपोर्ट करत असतो, की चांगले प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस प्रोव्हाईड करून आपण कस्टमरला सॅटिस्फाय करत असतो किंवा छोटे-मोठे बिझनेसेस जे आहेत, तर ते त्याच्यामुळे चालत असतात. गव्हर्नमेंटला टॅक्स पे करत असतो. अ, अ, अशा पद्धतीने आपण सोशल ग्रुपमध्ये एक स्वतःचं कॉन्ट्रिब्युशन देत असतो. त्याच्यानंतर प्रोव्हाईड्स बेसिक फ्रेमवर्क. आता बेसिक फ्रेमवर्कमध्ये कल्चरल, इकॉनॉमिकल, लीगल किंवा अदर लिमिट्स जे आहेत बिझनेसेसचे, तर त्या विथिन फ्रेमवर्क वर्क करावं लागतं. त्याच्यानंतर आहे व्हॉलंटरी. बिझनेस इथिक्स मस्ट बी व्हॉलंटरी. The businessman must accept business ethics on their own. Business ethics must like self-discipline. It must not be enforced by law. आता बिझनेस इथिक्स जे आहेत, तर ती व्हॉलंटरी एक्सेप्टन्स आहे. तो काही कंपल्सरी नाहीये. ती एन्फोर्स बाय लॉ सुद्धा नाहीये. तर इथिकली जर बिझनेस केला, तर बिझनेसला एक डिसिप्लिन येतो. तर त्याच्यामुळे तो फॉलो केला गेला पाहिजे. त्याच्यानंतर रिक्वायर्स एज्युकेशन अँड गाईडन्स. की कुठलेही बाकीचे इथिक्स किंवा कोणाचे व्हॅल्यूज असतील किंवा कुठला लॉ ब्रेक होता कामा नये इथिकल गोष्टी करत असताना. तर त्याच्यासाठी त्याचं प्रॉपर एज्युकेशन आणि गाईडन्स घेतला गेला पाहिजे. कारण म्हणजे गोष्टी चांगल्या करत असताना सुद्धा चुकून एखादी गोष्ट प्रॉब्लेमॅटिक होऊ शकते. त्याच्यानंतर रिलेटिव्ह टर्म. बिझनेस इथिक्स इज अ रिलेटिव्ह टर्म. इट चेंजेस फ्रॉम वन बिझनेस टू अनदर. किती प्रत्येक बिझनेस वाईज, प्रत्येक कंट्री वाईज, प्रत्येक रिजन वाईज चेंज होत जाते. त्याच्यामध्ये रिलेटिव्ह टर्म आहे. त्याच्यानंतर न्यू कन्सेप्ट. बिझनेस इथिक्स इज न्यूअर कन्सेप्ट. इट इज स्ट्रिक्टली फॉलो ओन्ली इन डेव्हलप्ड कंट्रीज. आता डेव्हलप्ड कंट्रीज म्हणजे अमेरिका असेल किंवा यूके मधल्या काही कंट्रीज आहेत. तर त्या एरियामध्ये हे स्ट्रिक्टली फॉलो केलं जातं. इट इज नॉट फॉलो प्रॉपरली इन पुअर अँड डेव्हलपिंग कंट्रीज. त्याच्यानंतर इम्पोर्टन्स ऑफ बिझनेस इथिक्स. इट इज लाँग टर्म ग्रोथ.
आता sustainability comes from ethical long-term vision which takes into account all stakeholders. की ethical बिहेवियरमुळे ती ऑर्गनायझेशन जी आहे तर ती लाँग टर्म सर्व्हायव्ह करू शकते मार्केटमध्ये. त्याच्यामुळे त्याची ग्रोथ होऊ शकते लाँग टर्मसाठी. त्याच्यानंतर कॉस्ट अँड रिस्क रिडक्शन ही लाँग टर्म ग्रोथ होण्यामुळे त्याच्या इन्व्हेस्टमेंटची जी रिस्क आहे, तर ती कमी होते कंपॅरेटिव्हली. त्याच्यानंतर अँटी कॅपिटलिस्ट सेंटिमेंट, the financial crisis mark another blow from credibility and capitalism with resentment towards bank bailout at the cost of fundamental rights such as education and healthcare. की त्याच्यातून कॅपिटल जे उभं राहतं किंवा अ, त्याच्यातला प्रॉफिट मधला जो शेअर आहे CSR ॲक्टिव्हिटीमध्ये पण दिला जातो आणि मग एज्युकेशन आणि हेल्थ केअर सारख्या फॅसिलिटीज ज्या आहेत तर त्या चांगल्या पद्धतीने अजून बिल्ड होऊ शकतात. त्याच्यानंतर लिमिटेड रिसोर्सेस. द प्लॅनेट हॅज finite resources but the growing population without ethics those resources are repleted for purely individual gain at a huge cost both to current and future generations. की रिसोर्सेस जे आहेत तर ते प्रॉपरली यूज केले गेले पाहिजेत. म्हणजे आता आपण गाड्या वगैरे यूज करतो. पण पेट्रोलियम जे आहे तर ते लिमिटेड रिसोर्स आहे. तर मग त्याच्यासाठी आपण इथिकलमध्ये काय करतो, तर गाडीने जास्त पेट्रोल खाल्लं नाही पाहिजे. म्हणजे व्हेइकल जे आहे तर ते कमी पेट्रोलमध्ये चाललं पाहिजे किंवा त्याला इलेक्ट्रिक बेसिसवर रन व्हायला पाहिजे. असे इन्व्हेन्शन्स, असे बिझनेस जे आहेत, तर ते चालू करायला पाहिजेत. त्याच्यानंतर एडवांटेजेस ऑफ बिझनेस इथिक्स. फर्स्ट आहे अट्रॅक्टिंग अँड रिटेनिंग टॅलेंट. पीपल एस्पायर टू जॉइन ऑर्गनायझेशन्स दॅट हॅव हाय इथिकल व्हॅल्यूज. की प्रत्येक लोकांना इथिकल व्हॅल्यूज असलेल्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करायला आवडतं. आता इन्व्हेस्टर्स असतील तर ते इन्व्हेस्टमेंट करताना सुद्धा अशाच ऑर्गनायझेशनमध्ये इन्व्हेस्ट करणार आहेत. त्याच्यानंतर एम्प्लॉईज जे आहेत तर ते सुद्धा इथिकल कंपनी की ज्याचे इथिक्स आणि प्रिन्सिपल्स खूप जास्त स्ट्राँग आहेत अशा कंपनीमध्ये अप्लाय करतात आणि तिथे काम करतात. तिथलं टॅलेंट जे आहे, पीपल टॅलेंट किंवा ह्युमन कॅपिटल म्हणतो. तर ते अ, अ, मेंटेन राहतं किंवा रिटेन राहतं सेम ऑर्गनायझेशनमध्ये. त्याच्यानंतर इन्व्हेस्टर्स लॉयल्टी की इथिकल बेसिसवर काम करत असल्यामुळे कधी जर थोडासा लॉस किंवा सॉरी कमी प्रॉफिट होत असेल तरी सुद्धा इन्व्हेस्टर्स जे आहेत, तरी ते स्टेडीली इन्व्हेस्टमेंट करत असतात. कारण सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत किंवा रेप्युटेशन जे आहे कंपनीचं, तर ते चांगलं असतं. त्यामुळे ते पुन्हा बिल्डअप होऊ शकते ऑर्गनायझेशन. त्याच्यानंतर कस्टमर सॅटिस्फॅक्शन. कस्टमर सॅटिस्फॅक्शन इज अ व्हायटल फॅक्टर इन सक्सेसफुल बिझनेस स्ट्रॅटेजी. आता कस्टमरच्या नीड ज्या आहेत, तर त्या सॅटिस्फाईड झाल्या असतील, तर कस्टमर सॅटिस्फॅक्शन हे खूप हाय असणार आहे, की त्यांना जे प्रॉमिस केलं गेलंय किंवा त्यांना ज्या सर्व्हिसेस प्रोव्हाईड केल्या जात आहेत, तर त्यांना बॅकअप सर्व्हिसेस असतील, तर त्या लगेच अवेलेबल असायला पाहिजेत. त्याच्यानंतर आहे रेग्युलेटर्स. त्याच्यामध्ये एम्प्लॉईज जे आहेत, तर त्यांचा टर्नओव्हर रेट खूप जास्त कमी असतो. म्हणजे एम्प्लॉयी त्या ऑर्गनायझेशन सोबत काम करायला तयार असतात, मोटिव्हेटेड असतात. त्याच्यानंतर शेअर होल्डर्स जे आहेत, तर ते त्यांचा मनी इन्व्हेस्ट करतात. ऑफ कोर्स फॉर एक्स्पेक्टिंग इन रिटर्न समथिंग. त्याच्यानंतर कस्टमर्स जे आहेत, तर ते थोड्या अधिक प्रमाणात तुम्हाला जास्त पैसे देऊन सुद्धा तुमचं प्रॉडक्ट एंड सर्व्हिसेस जे आहेत, तर ते पर्चेस करायला तयार असतात. तर इथिक्स ॲट वर्कप्लेस त्याच्यामध्ये डेडिकेशन. डेडिकेशनमध्ये एम्प्लॉयी किती एफर्ट्स घेतात, किती डेडिकेटली वर्क करतात, हे तुमच्या ऑर्गनायझेशनल कल्चरवर डिफाईन करतं. ठीक आहे, की ऑर्गनायझेशनल कल्चर जे आहे, तर ते इथिकल बेसिसवर असेल, तर एम्प्लॉयीचं डेडिकेशन लेव्हल जे आहे, तर ती खूप जास्त हाय असते. ते हॉनेस्टली वर्क करत असतात. त्यांना माहीत असतं, की ऑर्गनायझेशन त्यांना
त्यांच्यासाठी काय-काय गोष्टी करते किंवा सोसायटीसाठी काय-काय गोष्टी करते. त्याच्यानंतर आहे इंटिग्रिटी. An important aspect of workplace value ethics is integrity or displaying honest behavior at all times. की वर्कर्सचं ऑनेस्ट बिहेवियर जे आहे, तर ते तुम्हाला दरवेळी बघायला मिळू शकतं, की समजा चुकून जास्त पैसे कोणाच्या अकाउंटला गेले असतील, तरी पण ते आणून देणं किंवा एखादी वस्तू हरवली असेल किंवा एखादा पार्ट मिळाला असेल कुठे, अ, एखादी इन्फॉर्मेशन लीक होत असेल, तर त्या गोष्टी पण कंट्रोल करता येऊ शकतात. आता त्याच्या अंडर सब पॉइंट्स आहेत. ऑनेस्टी, कॉन्फिडेन्शियलिटी, लीड बाय एक्झाम्पल, फॉलो कंपनी पॉलिसीज, रिस्पेक्ट कोवर्कर्स अँड बिल्ड ट्रस्ट, एक्झिबिट रिस्पॉन्सिबल बिहेवियर. तर वन बाय वन बघूया आपण. पहिलं आहे ऑनेस्टी. ऑनेस्टीबद्दल आपण बघितलं, की ऑनेस्टली वर्क करतात एम्प्लॉयी. त्यांना जो टाईम स्पॅन दिलेला आहे 8 तासाचा, त्या 8 तासामध्ये व्यवस्थित काम करतात. उगाचच टाईमपास करत बसत नाहीत. त्याच्यानंतर कॉन्फिडेन्शियलिटी, की त्यांना जी इन्फॉर्मेशन शेअर केली जाते ऑर्गनायझेशनची, तर ती इन्फॉर्मेशन कॉन्फिडेन्शियल ठेवण्याचं काम जे आहे, तर ते व्यवस्थित करतात. त्याच्यानंतर लीड बाय एक्झाम्पल, की खूप जास्त डेडिकेशनमुळे काही एम्प्लॉईज जे आहेत, तर ते त्यांचा बेंचमार्क सेट करतात, की खूप चांगलं काम केलंय. मग ह्यांच्यासारखं काम करायला पाहिजे. ह्याच्यासाठी बाकीचे एम्प्लॉईज जे आहेत, तर ते मोटिव्हेटेड होतात. दॅट इज लीड बाय एक्झाम्पल. त्याच्यानंतर आहे फॉलो कंपनी पॉलिसी. कंपनी पॉलिसी इज पॉवरफुल वे टू डेमॉन्स्ट्रेट इंटिग्रिटी. की कंपनीच्या पॉलिसी ज्या आहेत, तर त्या प्रॉपरली सेट केल्या गेल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये कुठेही पार्शियालिटी किंवा फेव्हरिझम किंवा मिसइंटरप्रिटेशन असता कामा नये. त्याच्यानंतर रिस्पेक्ट कोवर्कर्स अँड बिल्ड ट्रस्ट, की कॉम्पिटिशन जरी असेल, तरी ती हेल्दी कॉम्पिटिशन होते, जेव्हा इथिकली ऑर्गनायझेशन वर्क करत असते. तर कोवर्कर्सचा रिस्पेक्ट केला जातो. त्यांच्यामध्ये ट्रस्ट बिल्ड होतो. ते ते एक चांगली टीम म्हणून काम करू शकतात. त्याच्यानंतर एक्झिबिट रिस्पॉन्सिबल बिहेवियर. Integrity in workforce often stems from moral and ethical behavior, की रिस्पॉन्सिबल बिहेवियर जे आहे वर्करचं, तर ते तुम्हाला बघायला मिळतं, की तुम्ही जर ऑर्गनायझेशन प्रॉब्लेममध्ये असेल, तर अशा वेळेला वर्कर्स जे आहेत, तर ते एकत्र येऊन ते ऑर्गनायझेशन पुन्हा अ, उभी करण्यासाठी हेल्प करतात. त्याच्यानंतर आहे वर्क व्हेन यू आर ऑन द क्लॉक. The working diligently when you are on the clock is clear example of workplace integrity. की तुम्हाला जी वेळ दिलेली आहे किंवा बॉसने जे काही असाइनमेंट दिली आहे, तर ते विदिन लिमिट म्हणजे गिव्हन पिरियड ऑफ टाईममध्ये कंप्लीट करायचं. दॅट इज वर्क व्हेन यू आर ऑन द क्लॉक. की ऑर्गनायझेशनमध्ये आल्यावर ऑर्गनायझेशनचंच काम करायचं. त्याच्यानंतर अकाउंटॅबिलिटी. अकाउंटॅबिलिटी म्हणजे तुमच्याकडे जी जबाबदारी दिली आहे, तर ती तुम्ही व्यवस्थित पार पाडणं. आता एम्प्लॉईज इन ऑल इंडस्ट्रीज आर एक्स्पेक्टेड टू ॲक्ट अकाउंटेबल फॉर देअर ॲक्शन्स. की ते त्यांच्या ॲक्शनसाठी अकाउंटेबल असायला पाहिजेत. त्याच्यानंतर आहे कोलॅबोरेशन. इन मोस्ट एव्हरी इंडस्ट्री, वर्कप्लेस व्हॅल्यूज इथिक्स कन्सिस्ट ऑफ टीमवर्क. की कोलॅबोरेशन आहे किंवा मगाशी जसं म्हटलं, की टीम बिल्ड होते. एकमेकांच्या बद्दलचा ट्रस्ट जो आहे, तर तो वाढतो. तर रिस्पेक्ट वाढतो. तर अशामुळे जेव्हा एकत्र येऊन काम करायचं असेल एखाद्या प्रोजेक्टवर किंवा एखाद्या गोष्टीसाठी, तर तेव्हा ते इझिली कोलॅबोरेट होऊ शकतात. त्याच्यानंतर आहे कंडक्ट. एम्प्लॉयी कंडक्ट इज अन इंटिग्रल एस्पेक्ट ऑफ वर्कप्लेस व्हॅल्यूज अँड इथिक्स.
This includes wearing proper attire, using language that's considered suitable around the office, and conducting themselves with professionalism. आता कंडक्टमध्ये ऑर्गनायझेशनचे जे काही बेसिक रूल्स आहेत, की आपण अ, जे प्रोफेशनल अटायरमध्ये एंटर केलं पाहिजे किंवा लँग्वेजवर जे आहे तर तो कंट्रोल असायला पाहिजे. तुम्ही अगदीच जनरल किंवा युज्युअल लँग्वेज जी आहे, तर ती यूज करू शकत नाही. ती लँग्वेज प्रॉपर असायला पाहिजे कारण कस्टमर हँडलिंग हा सुद्धा पार्ट आहे. त्याच्यानंतर आहे कॉम्प्युटर एथिक्स. आता बिझनेस इथिक्समध्येच कॉम्प्युटर इथिक्सचा पॉइंट मेन्शन केलाय कारण कॉम्प्युटर इथिक्स पण खूप जास्त इम्पोर्टंट आहेत. इश्यूज इन कॉम्प्युटर इथिक्स. फर्स्ट वन इज प्रायव्हसी. प्रायव्हसी इश्यूमध्ये की एखाद्या पर्सनचा कॉम्प्युटर जो आहे तर तो पर्सनल यूजसाठी आहे, की तो त्याच्यावर काम करत असतो. तर त्या पर्सनची ती प्रायव्हेट स्पेस आहे आणि त्याच्यामध्ये कुणीही इंटरफेअर करायचं नाही, की त्याची स्क्रीन शेअर करणं असेल किंवा तो पर्सनचा कॉम्प्युटर हॅक करणं आहे, त्यातल्या फाईल काढणं, चोरणं आहे, डिलीट करणं आहे, एक्सेट्रा. त्याच्यानंतर सिक्युरिटी अँड क्राईम, की बाकीचे प्रॅक्टिसेस आहेत जसे हार्म्स अँड राइट्स व्हायोलेशन इन्क्लुडिंग इकॉनॉमिक लॉसेस किंवा डिस्ट्रप्टिव्ह बिहेवियर इन्क्लुडिंग हॅकिंग, सॉफ्टवेअर पायरसी, कॉम्प्युटर फ्रॉड म्हणजे एखाद्याच्या सिस्टम मधल्या त्याच्या अकाउंटचा डेटा हॅक करणं असेल किंवा त्याच्या अकाउंटवरून दुसऱ्यांना काहीतरी मेसेजेस फॉरवर्ड करणं आहे. तर ह्यासारख्या गोष्टी ज्या आहेत किंवा सॉफ्टवेअर पायरेट करून ते कॉपी आपल्या कॉम्प्युटरसाठी घेणं. अशा पद्धतीचे फ्रॉड जे आहेत किंवा ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या होत असतात. त्याच्यानंतर आहे फ्री एक्सप्रेशन अँड कंटेंट कंट्रोल, की आता आपण बघतो की ट्रोलिंग खूप जास्त चाललेलं आहे, की आपल्याला फ्रीडम ऑफ स्पीच आहे, की तुम्ही बोलू शकता. कोणाविषयी कधीही कुठेही उठून बोलू शकता. पण त्याच्यामागे अजून एक गोष्ट आहे, की तुम्ही दुसऱ्या कोणाचं तरी इन्सल्ट किंवा ह्युमिलिएट करू शकत नाही कुठल्याही व्यक्तीला. त्याचे पण राइट ऑफ प्रायव्हसी जे आहे किंवा ह्युमन राइट्स आहेत, त्याचं पण उल्लंघन होता कामा नये. तर त्याच्यामुळे आत्ता जे ट्रोलिंग केलं जातं, तर ते वेगवेगळे फेक अकाउंट्स वगैरे ओपन केले जातात आणि त्याच्यावरून ट्रोलिंग केलं जातं. जसं की मुंबई पोलिसांना ट्रोल करण्यासाठी अनेक फेक Twitter हँडल्स ओपन केले गेले होते. तुम्ही न्यूजमध्ये बघितलं असेल. त्याच्यानंतर इक्विटी अँड ॲक्सेस. इक्विटी अँड ॲक्सेसमध्ये अ, 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 पी-सी जो आहे, तर तो आपण बऱ्याचदा एकमेकांचा यूज करत असतो. तर त्याच्यामुळे तुमची इन्फॉर्मेशन जी आहे किंवा तुम्ही काय काम करता, तर हे शेअर होऊ शकतं. त्याच्यानंतर इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी. Intellectual property rights for software and digital information have generated much controversy. आता तुम्ही कोणाचा तरी फोटो किंवा एखादा कंटेंट मग तो पी-पी-टी असेल किंवा व्हिडिओ जर असेल, तर तो कॉपीराइटेड असेल, तर तो तुम्ही यूज करू शकत नाही त्या पर्सनच्या परमिशन शिवाय. तर हा खूप मोठा इश्यू आहे, की विथआऊट परमिशन असे बरेच प्रकार आपण यूज करतो. मग ते सॉफ्टवेअर असेल किंवा प्रोजेक्टसाठी लागणाऱ्या ज्या इमेजेस आहेत, तर त्या Googleवरून डायरेक्टली डाउनलोड करून घेतो. त्याच्यानंतर आहे मोरल रिस्पॉन्सिबिलिटी, की मोरल रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, तर त्या फॉलो केल्या जात नाहीत जेव्हा आपण पी-सी यूज करतो. मग त्याच्यामध्ये जसं अकाउंट्स हॅक केले जातात किंवा अं, एखाद्या पर्सनला बदनाम करण्यासाठी त्याचे सोशल मीडिया अकाउंट्स जे आहेत, तर ते हॅक केले जातात किंवा त्याच्यावर काहीतरी पोस्ट टाकल्या जातात. त्याच्यानंतर आहे 10 commandments of computer ethics. First one is do not use computer in ways that may harm other people. आता कॉम्प्युटरचे इथिक्स जे आहेत, तर ते फॉलो केले गेले पाहिजेत, की काय गोष्टी फॉलो केल्या तर आपण कॉम्प्युटर इथिक्स
प्रॉपरली फॉलो करू, तर त्याचे 10 प्रिन्सिपल्स आहेत. पहिलं आहे, की कुणाच्याही कॉम्प्युटरला हात लावायचा नाही किंवा जर यूज करत असाल, तर त्याच्या मुळे बाकीच्या लोकांना हार्म होईल किंवा कोणाचं तरी फाईल आपण कॉपी पेस्ट करून घेतोय किंवा त्याच्या अकाउंटवरून दुसऱ्या कोणाला तरी मेसेज सेंड करतोय एक्सेट्रा. त्याच्यानंतर डू नॉट यूज कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी टू कॉज इंटरफेरन्स इन अदर युजर्स वर्क. की दुसऱ्याने केलेलं जे काम आहे, की त्याच्यामध्ये इंटरफेरन्स करायचा नाही, की एखादी फाईलवर जर तो वर्क करत असेल, तर त्याच्यामध्ये जाऊन त्याचा डेटा डिलीट कर किंवा त्याच्यामध्ये एडिट करायचं काहीतरी. किंवा त्याचं काम जे आहे तर ते कॉपी पेस्ट करून घ्यायचं, त्याच्यामध्ये काहीतरी मिस्टेक करायच्या एक्सेट्रा. त्याच्यानंतर डू नॉट स्पाय ऑन अनदर पर्सन्स कॉम्प्युटर डेटा, की दुसऱ्याचा कॉम्प्युटर डेटा जो आहे तर तो त्याच्या परमिशन शिवाय सतत चेक करत बसायचा नाही. मग त्याचे मेल्स असतील किंवा सोशल मीडिया अकाउंट ओपन असेल तर त्याच्यावरच्या पोस्ट असतील. त्याच्यानंतर डू नॉट यूज कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी टू स्टील इन्फॉर्मेशन, की कोणाची इन्फॉर्मेशन चोरण्यासाठी किंवा अनऑथराइज्डली यूज करण्यासाठी त्याचा उपयोग करायचा नाही. डू नॉट कॉन्ट्रिब्यूट टू द स्प्रेड ऑफ मिसइन्फॉर्मेशन यूजिंग कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी. Spread of information has become viral today बिकॉज ऑफ इंटरनेट, की इन्फॉर्मेशन पटकन स्प्रेड होते. आता तुम्ही WhatsAppचं पण बघितलं असेल तर WhatsAppवर बरेच फॉरवर्ड्स येत असतात तुम्हाला. तर तुम्ही पण जास्त विचार न करता ते डायरेक्टली पुढे फॉरवर्ड करत जाता. मग ती इन्फॉर्मेशन कसलीही असते, की कोणाचे तरी डॉक्युमेंट हरवलेले असतात किंवा कोणाला तरी डोनेशन करायचं असतं किंवा अजून काही गोष्टी असतात. त्याच्यानंतर आहे रिफेन फ्रॉम copying software or buying pirated copies. Pay for software unless it is free. की कॉपीराइटेड सॉफ्टवेअर जे आहेत, तर त्या पायरेटेड कॉपीज वापरण्यापेक्षा त्यांचे जर फ्री ट्रायल आहेत, ऑथराइज्ड फ्री ट्रायल्स, तर ते यूज करा किंवा डायरेक्टली ते पर्चेस करा. त्याच्यानंतर डू नॉट यूज समवन एल्स कॉम्प्युटर रिसोर्सेस अनलेस ऑथराइज्ड टू. आता कोणाचाही कॉम्प्युटर जो आहे किंवा अ, अ, त्याला आता युजर जर असेल तरी पण स्पेसिफिक पासवर्ड ठेवलेले असतात. तर त्यांचा डेटा जो आहे तर तो यूज करायचा नाही त्यांना विचारल्याशिवाय. आणि कारण ती त्यांची प्रायव्हेट स्पेस आहे आणि ही अनएथिकल गोष्ट आहे, की कोणालाही न विचारता त्यांचे कॉम्प्युटर्स यूज करणं. त्याच्यानंतर इट इस रॉंग टू क्लेम ओनरशिप ऑन वर्क व्हिच इस आउटपुट ऑफ समवन एल्स इंटेलेक्ट. जसं मगाशी म्हटलं, की कोणाच्या तरी फाइल्स कॉपी पेस्ट करणं किंवा चोरणं आणि ते आपलं काम आहे म्हणून सांगणं. तर ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. त्याच्यानंतर बिफोर डेव्हलपिंग अ सॉफ्टवेअर, थिंक अबाउट द सोशल इम्पॅक्ट इट कॅन हॅव. की जेव्हा एखादं सॉफ्टवेअर तयार केलं जातं, तर त्याचा सोसायटीवर काय इम्पॅक्ट होईल त्याचा विचार केला गेला पाहिजे. मग आपण ब्लू व्हेल सारखे गेम्स जे आहे, तर ते अनइथिकल आहेत. तर त्याचा इम्पॅक्ट आपण बघितलाच, की बरेच जणांनी सुसाईड केला. त्याच्यानंतर इन युजिंग कॉम्प्युटर्स फॉर कम्युनिकेशन, बी रिस्पेक्टफुल अँड कर्टियस विथ द फेलो मेंबर्स. की जेव्हा आपण एखाद्या पर्सनचा कॉम्प्युटर यूज करत असतो, तर त्याच्याबद्दल रिस्पेक्टफुली बिहेव केलं पाहिजे, की त्याने तुम्हाला तुमच्या कामासाठी, तुमच्या गरजेसाठी पीसी दिलाय, तर तुम्ही तेवढंच केलं पाहिजे. हंबल असलं पाहिजे तुम्ही आणि त्याच्याबद्दल एक कर्टेसी असायला पाहिजे, की त्यांनी तुम्हाला हेल्प करायला तो कॉम्प्युटर प्रोव्हाईड केलाय. त्याच्यानंतर बिझनेस इथिक्स अँड मीडिया. आता इथिकल challenges इन बिझनेस, मिसयूज ऑफ वर्क टाईम, की बरेच जण पीसीवर काम करता एकीकडे सोशल मीडिया अकाउंट्स जे आहेत तर ते यूज करत असतात, टाईमपास करत असतात. त्याच्यानंतर मिसयूज ऑफ कंपनी रिसोर्सेस, की तुमचे पर्सनल जर काही डेटा असेल तर ते तुम्ही डाउनलोड करून घेत असता, मूव्ही डाउनलोड करून घेता किंवा विदाऊट परमिशन कंपनीचा लोगो असेल किंवा त्याचे
लेटर हेड्स असतील, तर ते डाउनलोड करणं, प्रिंट करणं असेल किंवा तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टसाठी किंवा कशासाठी तरी जर प्रिंट्स हवे असतील, तर ते कंपनीच्या रिसोर्सेसमधून तिथल्या वर्कप्लेसमध्ये प्रिंट्स काढून घेणं असेल किंवा एखाद्या पर्सनल इन्फॉर्मेशन जी आहे, तर ती ॲक्सेस करणं. त्याच्यानंतर आहे रिस्क टू कंपनी कॉम्प्युटर सिस्टम, नेटवर्क और डेटा. आता रिस्क आहे कॉम्प्युटर सिस्टम यूज करताना किंवा नेटवर्क आणि डेटा जेव्हा आपण यूज करतो, की नेटवर्क गेलं तर तुम्हाला तुमचं काम थांबवायला लागतं. त्याच्यानंतर कॉम्प्युटर सिस्टममध्ये जर काही एरर आला, तरी तुम्ही केलेलं काम जे आहे, तर ते जाऊ शकतं. तुमचा डेटा लॉस होऊ शकतो. त्याच्यानंतर डिस्क्लोजर ऑफ कॉन्फिडेन्शियल ऑर अदर नॉन पब्लिक इन्फॉर्मेशन, की जी इन्फॉर्मेशन पब्लिक पब्लिकली नाहीये किंवा कोणाचा पर्सनल डेटा असेल, तर तो तुम्ही ॲक्सेस करता किंवा डिजिटल मीडिया थ्रू प्रिंट करता किंवा ॲक्सेस करता. rumors सुद्धा स्प्रेड केले जातात. त्याच्यानंतर म्हणजे आता ऑर्गनायझेशनचे काहीतरी नवीन प्रॉडक्ट लॉन्च होणार असेल आणि तेच तुम्ही एक्साइटमेंटमध्ये पोस्ट केलत आणि ते कॉम्पिटिटिव्ह कंपनीला त्याचा ॲडव्हांटेज होऊ शकतो. जसं जे हिरो-हिरोईन्स जे आहेत किंवा जे ॲक्टर्स लोकं आहेत, तर त्यांना बॅन केलं जातं, की त्यांनी वर्क प्लेसला त्यांचा सेल फोन जो आहे, तर तो ऑफ ठेवायचा किंवा म्युझिशियन्स जे आहेत, तर ते स्टुडिओमध्ये कुणालाही मोबाईल किंवा तसे गॅजेट्स आणून देत नाहीत. कारण त्यांचं काम जे आहे, तर ते दुसरा कोणीतरी चोरू शकतो किंवा त्यांना जेव्हा अ, त्या गोष्टी ॲडव्हर्टाइज करायच्या असतात, त्याच्या आधी त्या बाहेर येता कामा नये त्यासाठी. त्याच्यानंतर डिस्पॅराजिमेंट ऑर हॅरासमेंट. आता improperly discussing colleagues, customers, suppliers, or other stakeholders or competitors with colleagues or individuals outside the company on discussion boards, in chat rooms, or through blogs. Developing a compiling and then displaying an audio stream or video, etc., intended to be rumors. की एखाद्याच्या बद्दल मग तो कस्टमर असेल, तुमचा कलीग असेल, सप्लायर असेल, तरी त्याच्याबद्दल डिस्कशन करत राहायचं, की ज्याच्यामुळे तो पर्सनची इमेज जी आहे, तर ती अ, खराब होईल किंवा तो पर्सन ह्युमिलिएट होईल. कोणाला तरी सतत टॉन्ट मारत राहायचं किंवा अब्युसिव्ह लँग्वेज यूज करणं आहे. कोणाचे तरी ऑडिओ किंवा व्हिडिओज जे आहेत, तर ते विथआऊट परमिशन किंवा विचित्र पद्धतीने शूट करून किंवा रेकॉर्ड करून स्प्रेड करणं आहे. एखाद्याबद्दल रुमर्स पसरवणं आहे, तर हे सगळं कॉम्प्युटर थ्रू होऊ शकतं. त्याच्यानंतर कॉन्फ्लिक्ट्स ऑफ इंटरेस्ट, की ब्लॉगिंग और मेंटेनिंग वेबसाईट जे आहे, तर आता प्रत्येकाला प्रत्येकाचं वर्क वाटून दिलेलं असतं. तर ह्या गोष्टी ज्या आहेत, तर ज्याचा इंटरेस्ट एरिया आहे अशा पर्सनला दिलं गेलं नाही, तर ज्याचा इंटरेस्ट नाहीये, तर तो पर्सन हे वर्क प्रॉपरली करू शकणार नाही किंवा ज्यांचा इंटरेस्ट आहे, तर ते दुसऱ्याला डॉमिनेट करण्यासाठी त्यांच्या वर्कमध्ये अडथळे तयार करू शकतील. त्याच्यानंतर आहे ॲडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग अँड फेअर कॉम्पिटिशन, की फेअर कॉम्पिटिशन जी आहे, तर ती झाली पाहिजे. तर कॉम्प्युटरच्या ज्या चॅट रूम्स आहेत किंवा डिस्कशन बोर्ड्स आहेत, तर त्याच्या थ्रू ती होईलच असं नाहीये आणि त्याच्यामुळे इट गेट्स अगली, की दुसऱ्याच्या आयडिया चोरणं आहे किंवा ऑर्गनायझेशनची इन्फॉर्मेशन हॅक करणं आहे. त्याच्यानंतर रेकॉर्ड्स मेंटेनन्स, की रेकॉर्ड्स जे आहेत तर ते मेंटेन केले जातात. मग त्याच्यामध्ये जर बॉस जर ओरडला असेल,
तर म्हणजे कोणतरी क्विट करणार असेल किंवा सोडून जाणार आहे ऑर्गनायझेशन, मग त्याच्या आधी कंपनीचा डेटा जो आहे तर तो सगळा उडवून टाकायचा पीसीवरचा, असे बरेच प्रकार केले जातात. किंवा दुसरा पॉइंट आहे की स्पोजेनेस ऑफ ऑर फ्रॉड, की फ्रॉड केले जातात. त्याच्यानंतर प्रायव्हसी, की प्रायव्हसी जी आहे तर ती मेंटेन राहत नाही कारण कॉम्प्युटर्स जे आहेत तर ऑर्गनायझेशनचे तर ती अथॉरिटी असते एम्प्लॉईजना यूज करायला. त्याच्यानंतर पर्सनल रेप्युटेशन डॅमेज, की रेप्युटेशन जे आहे एखाद्याचं तर ते डॅमेज केलं जाऊ शकतं. जसं मगाशी म्हटलं, की एखादी अब्युजिव्ह लँग्वेज किंवा व्हिडिओज किंवा ऑडिओज डिस्प्ले करणं एखाद्याचे. त्याच्यानंतर डीलिंग विथ इथिकल चॅलेंजेस ऑफ मीडिया, क्रिएटिंग ऑर मेंटेनिंग कंपनी स्पॉन्सर्ड ब्लॉग्स, डिस्कशन बोर्ड, chat rooms, audios, videos, contents, marketing activities, other social media, and employees, especially authorized to do so. किंवा गो पब्लिक स्ट्रॅटेजी जी आहे तर ती यूज केली गेली पाहिजे. तर आधीचे जे पॉइंट आहेत तर त्याच्यामध्ये सोशल मीडियाचा यूज जो आहे तर तो प्रॉपरली केला गेला पाहिजे किंवा जे मीटिंग्स कंडक्ट केल्या जातात, तर त्याच्यावर एक होल्ड असायला पाहिजे, स्ट्राँग होल्ड. त्याच्यानंतर कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी दॅट इज CSR ॲक्टिव्हिटी, ती प्रत्येक मोठ्या ऑर्गनायझेशनला ॲप्लिकेबल आहे, की त्यांनी त्यांच्या प्रॉफिटचा 2% पार्ट जो आहे, तर तो सोसायटीसाठी यूज करायचा. आता CSR इम्पोर्टंट का आहे? तर पहिलं आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट, की सस्टेनेबल डेव्हलपमेंट होते ऑर्गनायझेशनची. कारण त्यांच्या CSR ॲक्टिव्हिटी ज्या आहेत, तर त्या अल्टिमेटली त्यांची इमेज जी आहे, तर ती बिल्डअप करत असतात. त्याच्यानंतर आहे ग्लोबलायझेशन, की ग्लोबलायझेशन बिझनेस अक्रॉस दी बाउंडरी केले जातात. त्याच्यामुळे तुम्ही तितकं अ, मार्केटमध्ये तुमची इमेज, रेप्युटेशन बिल्डअप करत जाता, तर तेवढा तुम्हाला फायदा होतो ह्याच्यामध्ये आणि ग्लोबली हे एक्सेप्टेबल केलेलं आहे CSR ॲक्टिव्हिटीज. त्याच्यानंतर आहे गव्हर्नन्स. गव्हर्नन्स मध्ये आता लॉ आणि ह्युमन राइट्स आहेत, एन्व्हायर्नमेंट आहे, अँटी करप्शन सारख्या गोष्टी आहेत. तर त्याच्यासाठी अ, हे ॲप्लिकेबल आहे, की ह्या सगळ्या गव्हर्नमेंट आणि इंटर गव्हर्नमेंटल बॉडीज ज्या आहेत, तर त्या हे रूल्स फॉलो करायला सांगतात. त्याच्यानंतर कॉर्पोरेट सेक्टर इम्पॅक्ट, की तुम्ही ज्या इंडस्ट्रीमध्ये तुमचा बिझनेस बिल्ड केलाय, तर त्या सेक्टरमध्ये अ, तुमची एक वेगळी इमेज बिल्डअप व्हायला सुरुवात होते ऑर्गनायझेशनची आणि प्रॉफिटॅबिलिटी इन्क्रीज होत जाते. त्याच्यानंतर कम्युनिकेशन, ही ऑर्गनायझेशनची इमेज बिल्डअप झाल्यामुळे ऑर्गनायझेशनचे किंवा सर्व्हिसेस ज्या आहेत, तर त्या अल्टिमेटली कम्युनिकेट होत जातात, स्प्रेड होत जातात. त्याच्यानंतर फायनान्स, की सेल जास्त वाढल्यामुळे आणि CSR अप्रोच असल्यामुळे जास्तीत जास्त कस्टमर जे आहेत, तर ते अट्रॅक्ट होतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉफिट अजून जास्त होत जातं. त्याच्यानंतर आहे इथिक्स. इथिक्स आपण मगाचपासून बघतोय, की CSR ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत, तर त्या तुमचं इथिकल रिप्रेझेंटेशन करू शकतात. त्याच्यानंतर कन्सिस्टन्सी अँड कम्युनिटी, की कन्सिस्टंटली मार्केटमध्ये सस्टेन करणं, सर्व्हायव्ह करणं आणि कम्युनिटीमध्ये म्हणजे ज्या सोसायटीमध्ये तुम्ही बिझनेस बिल्डअप केलाय, तर त्या सोसायटीसाठी काहीतरी करणं आणि त्याच्यामुळे टर्म ग्रोथ जी आहे किंवा सर्व्हायव्हल जे आहे, तर ते ईझी होतं. त्याच्यानंतर लीडरशिप, की त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या इंडस्ट्रीमध्ये लीडरशिप घेऊ शकता किंवा वन स्टेप अहेड असू शकता. त्याच्यानंतर बिझनेस टूल्स, अ, त्याच्यामध्ये अ, अ, नवीन अप्रोच जो आहे तर तो अडॉप्ट करता येतो. रिस्क जी आहे तर ती कमी होत जाते बिझनेसची. नवीन अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत तर त्या बिल्डअप करता येतात.
त्याच्यानंतर आहे ॲडव्हांटेजेस ऑफ सी-एस-आर. पहिला आहे इम्प्रूव्ह फायनान्शियल परफॉर्मन्स, की स्टेकहोल्डर बॅलन्स्ड कंपनी शोज 4 टाइम्स दी ग्रोथ रेट अँड 8 टाइम्स एम्प्लॉयमेंट ग्रोथ. आता फायनान्शियल परफॉर्मन्समध्ये स्टेक होल्डर्स जे आहेत, तर ते तुमचा परफॉर्मन्स बघणार आहेत ऑर्गनायझेशनचा. तर त्या परफॉर्मन्समध्ये आता जर सी-एस-आर ॲक्टिव्हिटीज, इथिकल बिहेवियर स्ट्राँग असेल, तर एम्प्लॉयी जे आहेत, तर ते तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करत असणार आहेत, राहणार आहेत. म्हणजे टॅलेंट रिटेन्शन असणार आहे. त्याच्यानंतर इन्व्हेस्टर्स जे आहेत, दे आर विलिंग टू इन्व्हेस्ट इन युअर ऑर्गनायझेशन. त्याच्यानंतर एन्हान्स ब्रँड इमेज अँड रेप्युटेशन, की रेप्युटेशन आणि ब्रँड इमेज जी आहे, तर ते अ, अ, अजून वाढणार आहे. कारण सी-एस-आर ॲक्टिव्हिटी जी आहे, तर ती तुमचं मार्केटिंग करत असते किंवा पब्लिसिटी जी आहे, तर ती तुमच्या बाकीच्या प्रॉडक्टच्या मार्केटिंगपेक्षा सुद्धा ह्याची वेगळ्या पद्धतीने होत असते. त्याच्यानंतर इन्क्रीज सेल्स अँड कस्टमर लॉयल्टी, की सेल्स इन्क्रीज होतो, कस्टमर लॉयल राहतात, की जसं मध्यंतरी एच-यू-एलने ॲडव्हर्टाइजमेंट करताना अशी केली होती, की त्यांचं सी-एस-आर म्हणजे शाळा हा जो प्रोजेक्ट आहे, एन-जी-ओ आहे. तर तुम्ही आमचं प्रॉडक्ट पर्चेस केलत, तर त्यातला ₹1 जो आहे, तर त्या एन-जी-ओसाठी जातो. मग कस्टमर काय करणार, की त्यांचेच प्रॉडक्ट पर्चेस करणार आणि लॉयल राहणार. त्याच्यानंतर आहे इन्क्रीज एबिलिटी टू अट्रॅक्ट अँड रिटेन एम्प्लॉईज, की जास्तीत जास्त एम्प्लॉईज जे आहेत, तर ते तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करण्यासाठी मोटिव्हेट होतील किंवा त्यांचं ड्रीम असेल, की तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करणं आणि तुमच्या ऑर्गनायझेशनचा रिटेन्शन ऑफ एम्प्लॉयीचा रेट जो आहे, तर तो हाय असेल. त्याच्यानंतर रिड्यूस रेग्युलरिटी ओव्हरसाइट, की नवीन-नवीन काहीतरी करायला मिळेल. एक एका एकच काम करत बसण्यापेक्षा वेगवेगळ्या पद्धतीने काम करणं, इनोव्हेशन, क्रिएटिव्हिटी यासारख्या गोष्टी ज्या आहेत, तर त्या इझिली करता येतील. त्याच्यानंतर ईझियर ॲक्सेस टू कॅपिटल, की कॅपिटल जे आहे, तर इन्व्हेस्टर्स इझिली इन्व्हेस्ट करायला तयार होणार आहेत किंवा तुमचं प्रॉफिट जो आहे, तर ते सुद्धा इन्क्रीज होत असणार आहे. त्याच्यामुळे कॅपिटल यूज करायला किंवा त्याच्यातलं स्पेंड करायला, कुठे इन्व्हेस्ट करायला तुम्हाला खूप ईझी होऊन जाईल. ऑर्गनायझेशन लेव्हलला बोललो आपण. त्याच्यानंतर डिसएडव्हांटेजेस ऑफ सी-एस-आर. कॉस्ट. ही खूप जास्त हाय कॉस्ट आहे, की स्मॉलर बिझनेस जे आहेत, तर त्यांना सी-एस-आर पॉलिसीज ज्या आहेत, तर त्या परवडत नाहीत. त्याच्यानंतर आहे ग्रीन वॉशिंग. ग्रीन वॉशिंगमध्ये सम क्रिटिक्स बिलीव्ह दॅट कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी कॅन बी एक्सरसाइज्ड इन futility. A company's management has a fiduciary duty to its shareholders, and CSR directly opposes this. The responsibility of executives to shareholders, it is maximize profits. की बरेच जण काय कन्सिडर करतात, की सी-एस-आर ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत, तर ते तुमचं म्हणजे ऑर्गनायझेशनचं प्रॉफिट लपवण्यासाठी किंवा ते प्रॉफिट मॅनिप्युलेट करण्यासाठी केलेल्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर आहे, नंतर काही कन्सेप्ट बघणार आहोत आपण. त्याचा एक क्विक रिव्ह्यू देते तुम्हाला, की कारण ह्या कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहेत आणि बाकीच्या गोष्टींमध्ये पण बाकीच्या सब्जेक्टमध्ये पण तुम्हाला या झालेल्या असणार आहेत. आता सरोगेट ॲडव्हर्टायझिंग ही कन्सेप्ट नवीन असेल. अ सरोगेट इज someone or something that replace something else. The newspaper have made people aware of this concept, surrogate motherhood, namely a woman having baby for another. Not for familiar is the idea surrogate advertising, in which the advertiser tries to sell one product while advertising another. Another aspect of this kind of advertising is duplicating the brand image of another product expensively to promote another product of the same brand. आता सरोगेट ॲडव्हर्टायझिंगमध्ये आता सरोगेट मदरहूड बद्दल तुम्हाला माहिती असेल, की काही जण काही जण
काही कपल्स जे आहेत किंवा काही सेम जेंडर्सचे कपल जे आहेत, तर ते सरोगेट मदर किंवा म्हणजे दुसऱ्या कुठल्यातरी मदरकडून अ, बेबी जे आहे तर ते घेतात, जे त्यांच्या जीन्सचं असेल. ठीक आहे. तर सरोगेट मदर तर ॲडव्हर्टायझिंगमध्ये सरोगसी कशी येते, तर समजा मी ॲडव्हर्टायझिंग करते. माझं इंटेन्शन नाहीये, की त्या कंपनीचं मी ॲडव्हर्टायझिंग किंवा त्या प्रॉडक्टचं ॲडव्हर्टायझिंग करावं. पण माझ्याकडून ते केलं जातंय. म्हणजे मी सरोगेट ॲडव्हर्टायझिंग करते. आता तुम्ही बरेचसे व्हिडिओ जर बघत असाल, की जे कॉस्मेटिक संबंधित असतील किंवा मोबाईल फोनच्या संबंधित असतील, तर ते पेड प्रमोशन असतीलच असं नाहीये. पण त्यांच्या सजेशनमध्ये तुम्हाला ते जे प्रॉडक्ट रिकमेंड करतात, तर ते काय आहे सरोगेट ॲडव्हर्टायझिंग आहे. की ते तुम्हाला त्याचा रिअल व्ह्यू देतात आणि तुम्हाला ते प्रॉडक्ट चांगले कसे आहेत हे पटवून देतात. त्याच्यानंतर आहे पेटंट्स एंड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स. आता हे सगळ्यांनाच माहिती असेल. अ पेटंट इज एक्सक्लुसिव्ह राइट ग्रँटेड बाय sovereign state for the intention which is a product or process. The invention provides a new way for doing something. It should be understood that patents is not a right to practice or use an intervention. Rather, it is the right to exclude others and create a kind of monopoly. आता पेटंट्स जे आहेत किंवा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स जे आहेत, तर ते कोणीतरी क्लेम केलेले असतात. आता पेटंट्सच्या बाबतीत जर कन्सिडर केलं, तर टर्मरिकचं पेटंट जे आहे, तर ते इंडियाने घेतलंय. ठीक आहे. म्हणजे बाहेर कुठल्याही देशाने जर अ, हळदीचं पीक घ्यायचं ठरवलं, तर त्यांना काय करावं लागेल, परमिशन घ्यावी लागेल इंडियाची, कारण ते त्यांचं पेटंट आहे. त्याच्यानंतर असंच पेटंट कंपनीचं असतं, की त्यांचे लोगोज असतात, ट्रेडमार्क्स असतात काही किंवा नावं असतात किंवा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट अंडर कोणाचं तरी नाव असू शकतं, की आता तुम्ही एखादा बिझनेस करत असाल आणि बिझनेससाठी तुम्ही कुठल्यातरी सेलिब्रिटीचं पोस्टर लावलं, तर ते इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइटच्या अंडर आलं, की त्याला न विचारता तुम्ही त्याची पर्सनल इन्फॉर्मेशन जी आहे किंवा त्याचा फेस जो आहे, तर तो यूज केलाय. त्याच्यानंतर आहे डंपिंग ऑफ मेडिकल ऑर ई-वेस्ट. आता ई-वेस्ट आणि मेडिकल वेस्ट जो आहे, तर आता हॉस्पिटल, नर्सरी होम्स किंवा युनिव्हर्सिटीज दॅट टीचेस मेडिसिन्स, वेटर्निटी क्लिनिक्स, डेंटल क्लिनिक्स किंवा घरातला पण काही कचरा, की आता तुमचा मोबाईल फोन असेल साधा, तर तो बंद पडला, खराब झाला, तर तो काय आहे ई-वेस्टच असणार आहे. तो डिस्पोज होत नाही. किंवा नीडल्स असतील, सिनर्जीज असतील, सॉरी सिरिंज असतील, एक्सेट्रा प्लास्टिक आहे. तर हे सगळं कचरा जो आहे, तर तो काय आहे हार्मफुल आहे. हा डिग्रेडेबल नाहीये. मग हा सगळा वेस्ट जो आहे, तर तो काय केला जातो, तर समुद्रात नेऊन टाकला जातो किंवा जाळला जातो. ठीक आहे. किंवा आता आपण अंतराळात तो वेस्ट जो आहे, तर तो डिग्रेडेबल होईल का? तर त्याच्यासाठी जे संशोधन सुरू आहे, थोडक्यात जे डंपिंग सुरू आहे, तर ते सगळं चुकीचं आहे. तर त्याच्यामुळे अ, पुन्हा त्याचा रिव्हर्स इफेक्ट बघायला मिळेलच आणि मिळतोय. तर त्याच्यामुळे आपण काय केलं पाहिजे, की डिग्रेडेबल प्रॉडक्ट्स जे आहेत, तर ते तयार केले पाहिजेत आणि म्हणून आता प्लास्टिक पिशव्या बॅन करून पेपर बॅग्स ज्या आहेत, तर त्या रिकमेंड केल्या जातात. आता ह्युमन राइट्स व्हायोलेशन्स एंड डिस्क्रिमिनेशन की कुठल्याही पर्सनचे राइट्स जे आहेत, तर ते फॉलो केले गेले पाहिजेत. आपण फक्त आपला विचार नाही करायचा. समोरच्या पर्सनला पण तसेच आणि तितकेच राइट्स आहेत. आता त्याचे काही एक्झाम्पल आहेत दॅट क्लोजली लिंक्ड टू द प्रॉब्लेम ऑफ ह्युमन राइट्स व्हायोलेशन इस द प्रॉब्लेम ऑफ डिस्क्रिमिनेशन बोथ विथिन द आउटसाइड ऑफ द वर्कप्लेस. की वर्कप्लेसवर सुद्धा डिस्क्रिमिनेशन असू शकतं, फेव्हरिझम असू शकतं. त्याच्यानंतर वुमन एंड मेलमध्ये डिस्क्रिमिनेशन असू शकतं, कलर वाईज डिस्क्रिमिनेशन असू शकतं. आता इंडियामध्ये जर आपण डिस्क्रिमिनेशन बघायला गेलो, तर ऑन द बेसिस ऑफ कास्ट की तुम्हाला तुमचं सरनेम जे आहे किंवा नाव आहे, तरी त्याच्यावरून तुमचं रिलिजन आहे किंवा तुमची कास्ट आहे, तर ती इझिली कळते. त्याच्यामुळे डिस्क्रिमिनेशन होऊ शकतं. त्याच्यानंतर
डिस्क्रिमिनेशन ऑन द बेसिस ऑफ जेंडर, की त्याच्यामुळे गर्ल चाइल्ड जे आहे तर अ, आपण आता बघितलं की बेटी बचाव आंदोलन जे आहे तर ते खूप अ, मोठ्या पद्धतीने झालं, की जेंडर जे आहे तर ते सोनोग्राफी करून चेक करून त्याचं अबॉर्शन करणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आता लीगली बंद झाल्यात. तर त्याच्यानंतर आहे की मायनर कम्युनिटीच्या बद्दल असेल किंवा डिस्क्रिमिनेशन ऑन द बेसिस ऑफ डिफरंट सेक्शुअल ओरिएंटेशन आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते ह्युमन राइट्सच्या अंडर येतात. तर त्या ज्या आहेत तर त्या रिस्पेक्ट केल्या गेल्या पाहिजे. त्याच्यानंतर आहे आपला पॉइंट पायरसी. पायरसी मीन्स स्टीलिंग. It implies using someone's work without his or her permission. Someone has called piracy or victimless crime. Nothing could be further from the truth, and to realize this one has only to ask the author, filmmaker, or artist whose matters has been stolen and sold. की पायरसी जी आहे तर ती व्हिक्टिमलेस क्राईम आहे, की त्याच्यामध्ये कुणाचाही खून वगैरे होत नाही. पण त्यांनी केलेलं काम जे आहे तर ते चोरलं जातं. आता एखाद्याचं बुक असेल तर ते कॉपीराइटेड असतं. ते त्याच्या परमिशन शिवाय त्याचे फोटो काढून त्याच्या पी-डी-एफ बनवून ई-बुक म्हणून सेल आउट करायला सुरुवात केली, तर ते काय आहे? पायरसी आहे किंवा आपण बऱ्याचदा मूव्ही बघताना पायरेटेड कॉपीज बघतो. त्या फ्री बघायला मिळतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे चाइल्ड लेबर. चाइल्ड लेबरबद्दल तुम्हाला माहितीच असेल, की 14 एजपर्यंत मुलं जी आहेत, तर त्यांनी कंपल्सरी शिक्षण घेतलं पाहिजे. चाइल्ड लेबर जे आहे, तर ते इंडियामध्ये बॅन आहे. अ, अशा लहान मुलांना जे आहे, तर ते माईन्स असतील किंवा क्रॅकर्सच्या कंपन्या आहेत. त्याच्यानंतर वीट कारखाने असतील किंवा सिल्क इंडस्ट्री किंवा साडी किंवा टोबॅको, बिडीज वगैरे तयार करण्यासाठी यूज केलं जात होतं किंवा हॉटेलमध्ये फडका मारायला असेल किंवा वेटर म्हणून असेल, अशी लहान मुलं यूज केली जात होती. कारण कमी किमतीमध्ये त्यांच्याकडून काम करून घेता येत होतं आणि घरच्यांना त्यांच्याकडून इन्कम मिळत होतं. पण आता बाय लॉ आपल्या इथे ते बॅन आहे आणि आता जर काम करायची परमिशन म्हणजे एलिजिबिलिटी जी आहे तर ती 15 एज पासून आहे. 15 अँड अबोव्ह. आता नेक्स्ट आणि लास्ट पॉइंट आहे इन्शुरन्स. Man, in spite of his great achievements in the field of science, has still very little control over the factors that can harm him or his possessions. Fires, storms, accidents, and foreseen calamities continue to trouble him or make his power of possession over property hazardous and uncertain. It is to guard against this force and the possibility of losses the modern man has invented the devices of insurance. The insurance is agreement or contract between the insurer and the insured by which the former undertakes to indefin, uh, indefin, indemnify the latter in the event of loss or damage for a consideration. The object ensure that extent of insurance are always clearly mentioned in the contract. आता इन्शुरन्स काय आहे तर आपण लाईफ इन्शुरन्स बघूया, की प्रत्येकाची लाईफ जी आहे तर ती अनसर्टन आहे, की नॅचरल कलॅमिटीज असतील, फायर, स्टॉर्म्स, ॲक्सिडेंट्स आहेत. तर ह्या गोष्टीमध्ये डेथ होऊ शकते किंवा पर्मनंट डिसॅबिलिटी असू शकते. तर अशा वेळेला ही रिस्क जी शेअर केली जाते, तर ती ह्या इन्शुरन्स कंपनी सोबत शेअर केली जाते. अ, अ, त्यासाठी आपण प्रीमियम भरतो. ठीक आहे.
आता त्यातल्या काही कंडिशन्स असतात. आता ही फक्त लाईफ इन्शुरन्स बद्दल बोललो आपण. आपण आपल्या गुड्स बद्दल पण अ, अ, गुड्सचा पण इन्शुरन्स काढू शकतो. जसं की घराचा असेल, त्याच्यानंतर व्हेइकलचा इन्शुरन्स असतो. त्याच्यानंतर एखादी कन्साइनमेंट असेल, की अ, एखादं शिप लोड करून दुसऱ्या कंट्रीमध्ये पाठवलं जातंय, तर त्याचा सुद्धा इन्शुरन्स काढला जातो, की इन केस ते शिप जर बुडालं किंवा प्रॉडक्ट्स डॅमेज झाले, तर ते रिकव्हर करता येतील. ओके. आता हा टॉपिक पण संपलाय आपला इथे.